प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मजाच येणार आहे. आता छान दाखवलंय त्यांनी. आज सुरुवातीला आपण बघितलं होतं काल की त्या मिहीरला कळलंय की मिहिकाच्या घरचे त्याला बघायला येणार आहे, त्यामुळे आता तो जरा टेन्शनमध्येच आहे. पण मिहिका त्याची गंमत करते आणि म्हणते, चल आय लव्ह यू म्हण मला. बिचारा टेन्शनमध्ये म्हणतो, काय आहे ना देशमुख सर, तुम्ही आमचे कस्टमर आहात आणि आम्ही आमच्या कस्टमरवर खूप प्रेम करतो. आता सागर हे सगळं नोटीस करतो आणि त्याला लगेच कळतं हे सगळं. मिहिका आता सांगतेय काय काय बोलला तो, आणि या दोघींचं छान डिस्कशन दाखवलं आहे. आणि पुढे आपण बघतोय की सागर त्याला म्हणत असतो, काय रे झालं का देशमुखशी बोलणं, काय मग मुलीकडचे येणार आहेत का बघायला तुला संध्याकाळी. आता त्या मिहीरला नवलच वाटतं. तो म्हणतो, काय सांगतोयस दादूस, तुला कळलं सुद्धा. सॉरी अरे, मी तुला सांगणार होतो. सागर म्हणतो, हं तुला असं वाटलं मी जसं बाकीच्यांचे लग्न मोडतो तसं तुझंही मोडीन ना. सागर म्हणतो, अरे असं कसं, सॉरी मिहीर म्हणतो, असं कसं वाटेल दादूस मला, अरे तू माझा भाऊ आहेस, तू का माझं लग्न मोडशील. सागर म्हणतो, बरं चल आवर लवकर, आपण निघूयात लवकर संध्याकाळी. मिहीर म्हणतो, तू येशील ना रे दादूस, खूप छान वाटेल मला तू तिथे असला तर, तू नक्की ये हं. आणि सागर म्हणतो, हो नक्की येईल, पण आता आधी आपण मीटिंगला जाऊया. तर पुढे आपण बघतोय सई आणि लकी दोघंजणं गाडीवरनं एकदम मुक्ताच्या समोर येतात. मुक्ता खूप खुश होते. हाय सई, कुठे निघालीस. आता त्या लकीने सईला तिथे उतरवलंय. मुक्ता तिला जवळ घेते आणि हा लकी मग गाडी लावायसाठी म्हणून निघून जातो. मुक्ता सईला विचारते, काय गं कोणासोबत होतीस तू. तेव्हा सईने सांगितले, तो माझा काका आहे, तो मला खूप चॉकलेट्स देतो. मुक्ता म्हणते, हं आणि मग दात किडतात नाही का. सई, मी काय सांगितलं आठवतंय ना तुला, ब्रश करायचा चॉकलेट खाल्ल्यानंतर. सई म्हणते, हो मुक्ता आंटी. आता या दोघीजणी बोलत असतात तर ते इंद्राताई वरनं त्यांच्या खिडकीतनं बघतात आणि खूप चिडतात सईवर. सई, कोणाचा हात पकडलायस ग, सोड तो हात. तुला माहिती नाही का आपल्या कॉलनीमध्ये काय काय लोक राहायला आलेले आहेत, नळ काय सोडून जातात, कुत्रे काय सोडतात अंगावर, ये लवकर वरती. आता इंद्राताई असं बोलल्यामुळे मिहिकाला जरा रागच आलाय आणि मुक्ताला सुद्धा, पण तरीसुद्धा मुक्ता अगदी शांत राहते. ती मिहिका म्हणते, ह्या बाईला तर मी दाखवेनच. मुक्ता मिहिकाला म्हणते, जाऊ दे मिहिका, आणि ती सईला म्हणते, बाय हं सई बेटा, आणि तिथून निघून जाते. आता तिथनं मुक्ता गेल्यानंतर आता एक प्रसंग दाखवला आहे प्रेक्षकांनो. तो जो सागरचा जुना बॉस आहे, ज्याने त्याची पहिली बायको पळवली आहे, तो कुठली तरी डील क्रॅक करतात ते, आणि तो बॉस तिथे कन्व्हिन्स करत असतो त्यांना, म्हणजे काहीतरी स्वस्त रेट देतोय आणि त्याचं प्रोडक्ट खपवतोय असं त्यांनी दाखवलं आहे. तर आता तिथे सागर मात्र एक प्रसंग आठवतोय, म्हणजे त्याच्या पास्टमध्ये एक प्रसंग घडला आहे. हा बॉस त्याला म्हणत असतो की आपण ही डील क्रॅक करूया. तेव्हा सागर त्याला समजत असतो, नाही बॉस आपण ती डिलिव्हरी देऊ शकत नाही, तुम्ही हो म्हणू नका. तेव्हा हा बॉस म्हणतो, अरे असं कधी बिझनेसमध्ये खात्री द्यायची नसते, तुला कळत कसं नाही. उद्या जर मी तुझी बायको तुझ्या नाकाखालून पळवली तर तुला खात्री वाटेल का याची. तेव्हा सागर म्हणतो, नाही नाही बॉस, तुम्ही असं कसं कराल, तुम्ही खूप चांगले आहात. तेव्हा हा म्हणतो, असंच खात्री ठेवायची नसते, लक्षात ठेव तू. आपल्याला कधीही आपलं प्रोडक्ट द्यायचं असेल तर कॉम्प्रोमाइज करायची ते किमतीशी, असं काहीतरी तो त्याला समजवत असतो. पण बोलता बोलता तो म्हणतो, पण तुझी बायको मी पळवली तर काय करशील रे सागर, आणि तो हसायला लागतो. तर प्रेक्षकांनो, सागर अतिशय भोळसट होता आणि त्याच्या भोळेपणाचा फायदा त्याच्या या बॉसने कसा घेतला हे त्यांनी दाखवलं. ॲक्च्युली सागर खूप हुशार आहे आणि सागर तो प्रसंग आठवून आत्ता म्हणतो की मला माझे प्रोडक्ट एवढे स्वस्त विकायचे नाही आहेत, त्यामुळे मी तुमच्यासोबत डील करू शकत नाही. ह्या पार्टीला तुम्हाला डील द्यायची असेल तर देऊ शकता, मी इंटरेस्टेड नाही आहे, असं म्हणून तो रूडली तिथून निघून जातो. तो मिहीर त्याच्या मागे मागे येतो आणि म्हणतो, काय रे दादूस, असं का केलंस तू, निघून का आलास डायरेक्टली, अरे आपण ती डील क्रॅक करू शकलो असतो. सागर म्हणतो, तुला कळत नाही रे मिहीर, असं करावं लागतं कधी कधी. आणि तो मिहीर म्हणतो, अरे दादूस पण आता ती लोक काय आपल्या मागे मागे येणार आहेत का, तुला समजावून सांगायला, तुझं मला काही कळतच नाही. तेवढ्यात खरंच ती लोक सागरच्या मागे मागे येतात आणि म्हणतात, सागर सर तुम्ही असे अचानक का निघून आलात. त्यावर सागर त्यांना सुरेख उत्तर देतो, ॲक्च्युली सॉरी, मला तुमचा इन्सल्ट करायचा नव्हता, पण काय आहे ना, मी माझ्या क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करत नाही. कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही बिझनेस डीलमध्ये स्वस्त प्रोडक्ट देऊन मी माझी क्वालिटी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. मी सागर कोळी आहे, मी विश्वासावरच विश्वास ठेवतो आणि चिटिंग मी कधीच करत नाही. असं बोलल्यानंतर ते क्लायंट आणखीन इम्प्रेस होतात, पण सागर मात्र तिथून लगेच पुन्हा निघून जातो आणि मिहीर पुन्हा त्याच्या पाठीपाठी धावतो. आता इकडे हा जो लकी आहे ना प्रेक्षकांनो, तो म्हणजे माझ्या अंदाजे या मिहिकावर इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करतोय. तो मिहिकाला म्हणतो, हॅलो मी लकी, सईचा काका आहे मी, तुमच्या ताई आहेत ना, त्यांना आमची सई खूप आवडते ना.
मिहिका म्हणते हो, मुक्ताताईला सई फार आवडते, तिचं स्पेशल बॉन्डिंग आहे सईशी. तर आता हा लकी म्हणतो मग आपण या दोघींचं बोलणं करून देऊया का? मला माहिती आहे माझी आई जरा बोलली मगाशी त्यांना. मी एक काम करतो, संध्याकाळी सईला इथे आणतो खेळायला आणि मग तुम्ही मुक्ताताईला आणा तुमच्या. आपण या दोघींचं बोलणं करून देऊयात आणि आपण वॉचमन म्हणून लक्ष ठेवूयात. चालेल का तुम्हाला? मिहिका म्हणते हो चालेल ना. आणि सई पण खूप खुश होते. आता मिहिका तिथून निघून गेली आहे. पण आता इकडे मात्र हा मिहीर पुन्हा सागरच्या मागे येतो आणि म्हणतो दादूस तुला एवढा कॉन्फिडन्स कसा आहे रे? कमाल आहे बाबा तुझी. सागर म्हणतो अरे तू लहान आहेस अजून मिहीर, मी सुद्धा तुझ्यासारखेच प्रश्न विचारायचो माझ्या बॉसला, पण माझा बॉस जो आहे ना तो नेहमी चुकीची उत्तरं द्यायचा. पण तू काळजी करू नकोस, मी तुला कधीच चुकीचं मार्गदर्शन करणार नाही. बघ आता ती लोक नक्की आपल्याशीच डील क्रॅक करतील. आता असं सागर म्हणणारच तेवढ्यात ती लोक येतात आणि म्हणतात सर आम्ही जरा विचार केला आहे आणि आम्ही असा डिसिजन घेतला आहे की तुम्ही जर तुमच्या क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही तर आम्ही सुद्धा आमच्या डीलची नाही, त्यामुळे ही डील आम्ही तुम्हालाच देतोय. तुम्ही फक्त सांगा की काम कधी सुरू करायचं आहे. आणि सागर त्यांच्याशी डील पक्की करतो आणि मग त्याचा जुना बॉस दाखवलाय मध्येच आणि त्याला खूप वैताग आलाय असं काहीतरी दाखवलंय. पण आता मिहीर मात्र त्याची गळाभेट घेतो सागरची आणि म्हणतो दादूस तुसी ग्रेट हो. तर प्रेक्षकांनो असा काहीतरी प्रसंग आहे, तो बराच मोठा दाखवलाय त्यांनी, पण मी तुम्हाला शॉर्ट बट स्वीट असं सांगायचा प्रयत्न केलाय. तर असो, आता हा मिहीर म्हणतो दादूस माझ्या गाडीतून जायचं का? सागर म्हणतो का रे, आज बरी गाडी आणलीस तू, तुला मी गाडीतून काढून देणार नाही म्हणून ना. बरं ठीक आहे जाऊयात. तेव्हा मिहीर खूप खुश होतो, पण सागर म्हणतो संध्याकाळी कधी येणार आहेत पाहुणे तुला बघायला? आणि देशमुख रे ते सकाळी बोलत होतास ना तू. आता हा मिहीर पुन्हा खुश होतो आणि त्याच्या गळ्यात पडतो. 4-5 वेळेला तरी हा गळ्यात पडला आहे सागरच्या आज. आता सागर म्हणतो अरे ठीक आहे मी तुझ्या इमोशन समजू शकतो. मिहीर म्हणतो दादूस खरंच तू येणार आहेस, मी खूप हॅप्पी आहे यार, पण अरे ते पाहुणे येणार, माझं घर असं अस्ताव्यस्त असतं, मी पटकन तसाच निघून येतो रे. चहाचे मग कपडे इस्त्री करायचे राहिले, सगळं तसंच पडलंय बघ. आता कसं करू मी, कसं आवरणं होणार? अरे ते पाहुणे येतील त्यांना स्नॅक्स द्यावं लागेल ना. अरे बाहेरचा पिझ्झा कसा देऊ मी त्यांना? आता त्याला असे अनेक प्रश्न पडलेत. सागर म्हणतो अरे कूल रिलॅक्स, इतकं टेन्शन घेऊ नकोस, मी मगाशीच आईला फोन केलाय आणि आई पोहोचली पण असेल तुझं घर स्वच्छ करायला. मिहीर म्हणतो काय सांगतोस दादूस, तू केव्हा फोन केला इंद्रा काकूंना? तेव्हा हा म्हणतो अरे मगाशीच आपली मीटिंग सुरू व्हायच्या आधीच. आता तो मिहीर खूप खुश होतो. सागर म्हणतो तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, अरे मी आहे ना तुझ्यासोबत, चलायचं ना, देशमुख वाट बघत असतील. तेव्हा मिहीर पुन्हा त्याच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो थँक्यू सो मच दादू, तू खूप ग्रेट आहेस रे. आणि तो प्रसंग आला आहे ज्याची आपण वाट बघत होतो. आता हे निघाले आहेत माधवीताई आणि पुरू आणि मागनं मिहिका आणि ती मुक्तासुद्धा आहेच. आता माधवीताई म्हणतात हा शर्ट कशाला घातलास, मंजिरीला कळवलंस ना, येणार आहे ना ती तिकडे. आता या दोघींना घाई करतायत ते, चला ग पोरींनो लवकर, उशीर होतोय आपल्याला. तेव्हा ही जी मिहिका आहे तिला जरा टेन्शन आलं आहे. ती म्हणत असते ताई माझे हार्टबीट बघ किती वाढले आहेत. अगं ऐक ना. तेव्हा मुक्ता ऐकते आणि म्हणते अरे वा खरंच वाढलेत की. मिहिका म्हणते ताई अगं खरंच मला खूप टेन्शन आलं आहे ग. माहिती आहे तुला मिहीर खूप चांगला मुलगा आहे ग, तो जरी आपल्यातला नसला ना तरी मावशीला आवडेल ना ग तो. आता ही मुक्ता म्हणते अगं तू टेन्शन कशाला घेतेस, त्याचा स्वभाव चांगला आहे तू म्हणतेस ना, मग नक्कीच तो आईला आवडेल. तू चल आता, जास्ती विचार करू नकोस, उशीर होईल आपल्याला. आता ह्या निघालेत सगळेजण. आता इकडे इंद्राताईंची लगबग सुरू असते. त्या गुलाबवर ओरडत असतात तू न कामाचीच नाही आहे गुलाब, तुला म्हणूनच कामावरनं काढलं माझ्या पोरीनं, आवर लवकर. गुलाब म्हणते बघा ना कोमलताईच मला रील करायला सांगताय. इंद्राताईचे मिस्टर मध्येच त्यांना गुलाब देतात. इंद्राताई वैतागतात आणि म्हणतात काय चाललंय या माणसाचं, एक तर त्या पोराला पाहायला पाहुणे येणार आहे आणि सगळं घर अस्ताव्यस्त पडलं. लकी चिडवत असतो वा मॉम मजा आहे तुमची. तर आता तो तिथला खाऊ खात असतो. तेव्हा इंद्राताई चिडतात आणि म्हणतात तुमच्यासाठी खायला नाही आणलंय, पाहुण्यांसाठी आणलंय, हा तर मेला नुसता कावळाच आहे, खाऊ दिसला की मारतो चोच. लकी ठेवते लाडू खाली. आता तो लकी बिचारा म्हणजे त्यांचा हिरमोड होतो. म्हणजे यांची लगबग दाखवली आहे थोडक्यात. आता इंद्राताई म्हणतात सागरला फोन केला का, ते पाहुणे येतीलच. आणि लगेच दारावरची बेल वाजतीये. पुरू बेल वाजवत आहे. आणि प्रेक्षकांनो एक माहिती सांगते मी, या मिहीरचं घर दुसरीकडे आहे बरं का, म्हणजे समोरासमोर नाही आहे ते. तर इंद्राताई म्हणतात अरे बापरे आले ते पाहुणे. आता इकडे माधवीताई म्हणतात अरे बापरे मंजिरी नाही आली का. तेव्हा ते मंजिरीचे मिस्टर म्हणतात येणार आहे ती, पार्थला कराटे क्लासला सोडून मग इकडेच येईल. आता माधवीताई म्हणतात छान वाटतंय घर मिहीरचं बाहेरून, मी का सहज बोलून जाते, आतून पण छान आहे त्याचं घर. माधवीताई म्हणतात काय
तू काय आतमध्ये गेली होतीस का त्याच्या घरात? मुक्ता डोक्याला हात मारते. आता लगेच ही मिहिका सांभाळते बाजू आणि म्हणते, अगं नाही गं मावशी, मी फोटोमध्ये बघितलं होतं त्याचं घर छान आहे आतून. आता यांचं बाहेरच डिस्कशन सुरू आहे. माधवीताई म्हणतात, अरे पुरू तू बेल वाजवलीस का? ते पुरू म्हणतात, अगं वाजवली मी एकदा, पुन्हा एकदा वाजवतो, असं म्हणून ते पुन्हा बेल वाजवतात. इंद्राताई म्हणतात, कोमल अगं मिहीरला फोन कर, सागऱ्याला फोन कर, ते पाहुणे दारात आले, त्यांचा अजून पत्ता नाही आहे, लवकर या म्हणा, गाडी उडवा त्यांची. तर आता ही कोमल फोन लावते. तेव्हा तो मिहीर फोन उचलतो, म्हणजे मिहीरच्या फोनवर फोन लावते. मिहीर फोन उचलतो आणि म्हणतो, अगं आम्ही गेटपाशीच आहोत, आलोच आम्ही लवकर. आलेत का ते पाहुणे? कोमल म्हणते, हो अरे ते बेल वाजवत आहे. सागर म्हणतो, त्यांना चहा पाणी करा, आतमध्ये बोलवा, फोन काय करत बसलेत तुम्ही? तर प्रेक्षकांनो, इंद्राताईंना खूप लगबग होते. त्या म्हणतात, अगं सागरला सांग लवकर ये म्हणा. तर त्यांनी फोन ठेवला आहे. आता इकडे माधवीताई स्वामी समर्थांचं नाव घेत आहे आणि मग दरवाजा उघडला आहे आणि काय गुलाबाच्या पाकळ्या बिकळ्या हे आतून शिंपडायला लागतात. माधवीताईंच्या डोळ्यातच जातात त्यामुळे जरा वेळ त्यांचं लक्ष नसतं. पण इंद्राताई मात्र त्यांना बरोबर बघतात आणि या सगळ्यांचे एक्सप्रेशन मात्र बघण्यासारखे आहेत. प्रेक्षकांनो, इंद्राताईंना बघितल्यानंतर मुक्ता तर अशी घाबरते की तिचे एक्सप्रेशन काहीसे असेल. पुरू तर डोळेच लावून घेतात, आता काही खरं नाही. आणि मग माधवीताई बघतात त्यांच्याकडे की ह्या तर इंद्राताई आहे आणि मग हे सगळेच जण एकमेकांकडे खूप वेळ असे बघतात, असं दाखवलं आहे प्रेक्षकांनो. मजा येणार आहे बघायला. पण पुढे मात्र त्यांनी म्हणजे हे लग्न होणार नाही ऑब्व्हियसली असंच दाखवलं आहे. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय या इंद्राताई समजून सांगतात मिहीरला, अरे बाबा ती पोरगी चांगली नाही आहे, त्या बाईनं तिची पोरगी नाही खपली म्हणून तिची बहीण आणली तुझ्याकडे थोपवायला, आपल्या फॅमिलीला फसवता येते. सागर पण त्याला समजत असतो की मिहीर ती मुलगी चांगली नाही आहे. मी तुम्हाला यासाठी सांगते प्रेक्षकांनो की हे सगळे एकमेकांकडे बघतच राहिलेत, असंच त्यांनी दाखवलं आहे. माधवीताईंनी तर लगेच रिजेक्टच केलं आहे मिहीरला. मिहिका म्हणत असते, अगं मावशी तो खूप चांगला आहे गं, बाकीच्या गोष्टीशी काय संबंध आपला? पण इंद्राताई सुद्धा इकडे कन्व्हिन्स करताय मिहीरला की तू लग्न करू नकोस. मिहीर म्हणत असतो, मी मिहिकाशिवाय जिवंत राहू शकत नाही रे दादूस, माझं ऐकून घे. पण सागर त्याला म्हणतो, बस झालं आता, तुझं भलं आम्हाला कळतं की तुला. तर असा होता आजचा रिव्ह्यू. तर आता मिहिका आणि मिहीर नक्कीच काहीतरी गौड बंगाल करणार, कारण लग्न तर ते करणारच आहे असं दिसतंय खरी. तर आता बघूयात काय काय मजा येते. कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करा. धन्यवाद.